नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण डायरेक्ट फील्डवरती व्हिडिओ शूट करत आहोत. त्याचं कारणही तसंच आहे. शासनाच्या विविध योजनेचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर ई पीक पाहणी करणे गरजेचं आहे. आणि ई पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना अनेक प्रश्न पडतात. ई पीक पाहणी करायची कशी, किंवा ई पीक पाहणी करताना आपल्याला पीक कोणतं निवडायचं आहे, सीझन कोणतं निवडायचं आहे, या संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि शेतकऱ्यांना पडणारे अनेक क्वेश्चनचं उत्तरं सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला सर्वात मोठा प्रश्न हा आहे की ज्यावेळेस आपण खरीपची पीक पाहणी केली होती त्यावेळेस ही पीक पाहणी करताना आपण कपाशीचा पेरा भरला होता. आता मग त्यामध्ये दुसरा पेरा आपण भरू शकतो का? तर त्याचं निश्चितच शेतकरी मित्रांनो, आपण खरीपचा पेरा भरल्याच्या नंतर त्याच शेतामध्ये रब्बीचा सुद्धा पेरा भरू शकतो. हरभरा किंवा गहू किंवा आपण जे पिकाची ई पीक पाहणी करू इच्छिता त्या ई पीक पाहणी आपण करू शकता. त्याचं कारण असं आहे, कारण आपण ई पीक पाहणी करताना फक्त सीझन खरीप हेच सीझन निवडतो. आणि जर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करताना संपूर्ण वर्ष जर निवडला असेल तर अशा शेतकऱ्यांना मात्र अडचणी येऊ शकतात. पण ज्या शेतकऱ्यांनी खरीपची ई पीक पाहणी करताना फक्त खरीप सीझन असं जर निवडलं असेल आणि कपाशी किंवा सोयाबीन किंवा इतर पिकाची जर आपण ई पीक पाहणी नोंदवली असेल तर आपण रब्बीची सुद्धा ई पीक पाहणी नोंदवू शकतो. आणि रब्बीची ई पीक पाहणी कशी करायची किंवा काय निवडायचंय, पीक कोणतं निवडायचंय, या संपूर्ण माहिती आपण डायरेक्ट फीडवरती बघणार आहोत. आणि आपण डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवरती मी तुम्हाला सांगणार आहे की ई पीक पाहणी कशा पद्धतीने करायची. चला तर व्हिडिओ सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, आता ज्यावेळेस आपण मोबाईलमध्ये ई पीक पाहणी हे ॲप्स जेव्हा ओपन केल्याच्या नंतर आपल्याला या पद्धतीचं आपल्या मोबाईलची स्क्रीन दिसेल. आणि त्या स्क्रीनवरती आपल्याला या ठिकाणी खातेदाराचे नाव आणि निवडा हा पर्याय असेल. या अगोदर जर आपण नोंदणी केली असेल तर आपल्याला निवडा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. किंवा जर आपण नवीन नोंदणी करत आहात तर नवीन खातेदाराची नोंदणी करा यावरती क्लिक करायचं आहे. परंतु आपल्याला रब्बीची पीक पाहणी करायची आहे आणि या अगोदर खातेदार जोडलेला आहे. मग आपल्याला या ठिकाणी खातेदाराची निवड करून घ्यायची आहे आणि समोर जा किंवा या पद्धतीचा आपल्याला ग्रीन कलरचा ॲरो दिसतोय त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी 6 पर्याय दिसतात. यापैकी आपल्याला ई पीक माहिती नोंदवा यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला जो पहिला क्रमांक दिसतोय खाते क्रमांक त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्या असं लक्षात येईल की संबंधित त्या शेतकऱ्याचा आपल्याला 712 म्हणजे 8 नंबर या ठिकाणी दिसेल. या 8 नंबरवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर जो भूभापन किंवा गट नंबर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या शेतकऱ्याचे असलेले संपूर्ण गट आपल्याला या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती दिसेल. आता ज्या गटामध्ये आपल्याला नोंदणी करायची आहे त्याच गटात या ठिकाणी निवडायचं आहे. आणि नोंदणी करताना एक लक्षात घ्यायचं आहे की आपण नोंदणी करत असताना त्याच गटामध्ये जाऊनच नोंदणी करायची, अन्यथा आपली नोंदणी पूर्ण होणार नाही आहे. यानंतर आपल्या असं इथे डिस्प्ले होईल शेतकरी मित्रांनो की हंगाम. आता मी व्हिडिओ शूट करता वेळेस किंवा व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांनी संपूर्ण वर्ष हंगाम निवडला असेल त्यांना रब्बीची पीक पाहणी करताना अडचणी येऊ शकतात. परंतु ज्या शेतकऱ्यांनी फक्त खरीप निवडला असेल अशा शेतकऱ्यांना मात्र रब्बीची ही पीक पाहणी करताना कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे आपण या ठिकाणी रब्बी हे निवडणार आहोत. आणि आता खाली जर आपण स्क्रीन स्क्रोल केली की आपलं असं लक्षात येईल की आपल्याला या ठिकाणी पिकाचा वर्ग निवडायचा आहे. पिकाचा वर्ग या ठिकाणी क्लिक करायचा आहे. आणि इथे निर्भर पीक, मिश्र पीक, पॉली हाऊस आणि सेडनेट हाऊस पीक हे असे पर्याय उपलब्ध आहेत. तर या ठिकाणी आपल्याला निर्भर पीक म्हणजे एक पीक या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर आता आपल्याला खाली पिकाचा प्रकार निवडायचा आहे. पीक हे का फळबाग आहे. आता आपण पिकाची नोंद करतोय म्हणून पीक निवडायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण पिकाची किंवा झाडाची नावे हा ऑप्शन आलेला आहे. या ठिकाणी आपण जो पीक किंवा जे पीक आपण त्याची नोंदणी करू इच्छिता त्याची येथे संपूर्ण नावे आहेत. त्या पद्धतीनं आपल्याला आपल्या पद्धतीने करून घ्यायचं आहे. आता मी गव्हाची ही पीक पाहणी करत आहोत म्हणून या ठिकाणी गव्हाची निवड करतो. आता इथे संपूर्ण क्षेत्र किंवा जेवढं आहे, आता संपूर्ण क्षेत्र समजा जर इथे 50 गुंठे क्षेत्र दाखवत आहे, जर आपला गहू 10 गुंठे असेल किंवा 20 गुंठे असेल तर या पद्धतीने आपण भरू शकता. किंवा संपूर्ण क्षेत्र असेल तर संपूर्ण क्षेत्र त्या ठिकाणी भरायचं आहे. जलस्रोत आपल्याला निवडायचा आहे किंवा जलस्रोत नसेल तर आपण नाही निवडू शकता. यानंतर आपल्याला सिंचन पद्धती निवडायची आहे की आपण कोणत्या पद्धतीने पाणी देणार आहोत. तर गव्हाला हे तुषार किंवा प्रवाह सिंचन किंवा अन्य प्रकारे जे आपल्या सुविधा उपलब्ध आहे त्या पद्धतीने पर्याय निवडा. मी प्रवाही सिंचन या पद्धतीने इथे निवडून घेतो. आता या ठिकाणी आपल्याला पेरणीची तारीख टाकायची. आता पेरणीची तारीख टाकत असताना आपण पेरणी कोणत्या महिन्यामध्ये केली हे आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. शक्यतोवर आपल्याला पेरणीची तारीख आपल्या सोयीनुसार किंवा जेव्हा केली तेव्हा टाकून घ्यायची. मी इथे टाकून घेतलेली आहे. किंवा इथे दिलेलं आहे आता खाली एक पर्याय किमान आधारभूत किंमत योजनेत अंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे का, हे आपल्यावर डिपेंड आहे. आपण करायचं किंवा नाही करायचं किंवा हा पर्याय आपण नंतरही करू शकतो. नंतर आता आपल्याला पुढे जा या पद्धतीने यायचं आहे. सर्व्हर ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने आपल्याला वेळ लागू शकतो. आता बघा, ज्यावेळेस मी या गटामध्ये उभा आहे म्हणून इथे आपल्या असं लक्षात येईल की 0 मीटर 0.00 मीटर्स असं आपल्याला दर्शवत आहे. जर आपण गटाच्या बाहेर असेल तर या ठिकाणी आपण किती गटापासून दूर आहोत हे आपल्याला दाखवत आहे. यानंतर जर आपण दूर असाल आणि दूर झाल्याच्यानंतर
किंवा गटात गेल्याच्या नंतर या ठिकाणी अद्ययावत करा हा पर्याय दिलेला आहे. अद्ययावत करा या पर्यायावरती क्लिक करायचं. परत रिफ्रेश केल्याच्या नंतर आपण त्या गटात आल्याच्या नंतर या पद्धतीने आपल्याला 0-0 मीटर दाखवेल. आता आपल्याला पुढं जा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला छायाचित्र क्रमांक 1 या पद्धतीनं आपल्याला इथं इंटरफेस दिसतोय. आता आपल्याला या ठिकाणी आपण ज्या पिकात उभे आहोत त्या पिकाचा आपल्याला फोटो घ्यायचा आहे. त्या पद्धतीने मी फोटो घेतलेला आहे आणि तो क्लिक केलेला आहे. आता आपल्याला दुसरासुद्धा फोटो घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने मी दुसरासुद्धा हे फोटो घेतलेला आहे. आता हा फोटो आपल्याला सबमिट करायचा आहे. सबमिट केल्याच्या नंतर संपूर्ण भरलेली माहिती आपल्यासमोर येईल. संपूर्ण माहिती आपण नीट वाचून घ्यायची आहे आणि नंतर या खाली दिलेल्या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि पुढे याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता आपली बघा पिकाची माहिती साठवली आहे आणि अपलोड झाली आहे. अशा पद्धतीने आपल्याला इंटरफेस दिसेल, म्हणजे आपली ई पीक पाहणी पूर्ण झालेली आहे. परंतु जर आपल्याला ई पीक पाहणी करताना चुका झाल्या असेल तर 48 तासाच्या अगोदर आपल्याला चुका दुरुस्त करता येतात. ते आपण करू शकतो. आता कशी करू शकतो बघा. ठीक आहे, या पर्यायावरती निवडा. नंतर पिकाची माहिती पहा यावरती या. जर आपली नोंदणी चुकली असेल तर आपण दुरुस्त करा यावरती क्लिक करून आपली माहिती पुन्हा भरून योग्य ती माहिती भरू शकता. बघा पुन्हा तीच प्रोसिजर आपल्याला करायची आहे आणि पुन्हा पुढे जा. पुन्हा आपल्याला फोटो घ्यायचे आहेत. जर नोंदणी करताना काही चूक झाली असेल तरच हा पर्याय निवडायचा आणि 48 तासानंतर आपल्या सातबाऱ्यावरती पिकाची नोंद झाली किंवा नाही हे सुद्धा चेक करायचं आहे. ओके, धन्यवाद. अशाच नवीन माहितीसाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.